Good evening, dear my children and dear parents. आपल्या पॅरिशमध्ये आपण आज उपक्रम घेतलेला आहे की दर रविवारी पालकांसाठी संडे स्कूलचं सेशन देणं आणि त्याच्या माध्यमातून मुलांना धर्म शिक्षण देणं. मला वाटते हा एक स्तुत्य उपक्रम आपले पॅरिश प्रीस्ट थॉमस डिसोजा आणि त्यांना सहाय्य करणारे आम्ही सर्व ह्यांनी हा चालू केलेला आहे आणि तुम्ही पालकांनी हा उपक्रम उचलून धरलेला आहे. म्हणून सुरुवातीलाच मी तुमचे मनापासून आभार मानत आहे. आजचा आपला जो विषय आहे तो आहे साक्रामेंत आणि साक्रामेंतामधील महत्त्वाचं साक्रामेंत म्हणजे दृढीकरण साक्रामेंत, द सॅक्रामेंट ऑफ कॉन्फर्मेशन. माझ्या प्रिय पालकांनो, आपल्याला ठाऊक असेल की आपल्या वेळेला एक क्रॅश कोर्स असायचा एका महिन्याभराचा आणि त्याच्यानंतर बिशप येऊन हा साक्रामेंत द्यायचे. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये प्रश्न येत असतील की बाप्तिस्मा साक्रामेंत धर्मगुरू देतात, लग्न साक्रामेंताला धर्मगुरू उपस्थित असतात, मग दृढीकरण साक्रामेंताला बिशपच का उपस्थित असतात? हा स्वाभाविक प्रश्न आपल्या मनामध्ये येणारच. प्रिय माझ्या पालकांनो आणि मुलांनो, बिशप ह्या ठिकाणी येऊन आपल्याला हा साक्रामेंत देतात कारण त्यामागे फार मोठं रहस्य दडलेलं आहे आणि म्हणूनच दृढीकरण साक्रामेंताचं महत्त्व आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. आपले पहिलं साक्रामेंत आहे बॅप्टिझम. त्यानंतर आपण युकरिस्ट ख्रिस्त शरीर घेतो, त्याच्यामध्येच त्यानंतर आपण प्रायश्चित्त साक्रामेंत घेतो आणि दृढीकरण साक्रामेंत घेतो. ही जी दृढीकरण साक्रामेंत आहे हे दृढीकरण साक्रामेंत बाप्तिस्मा साक्रामेंताची परिपूर्णता आहे. म्हणून दिस इज द लास्ट सॅक्रामेंट ऑफ इनिशिएशन. याला आपण सॅक्रामेंट ऑफ इनिशिएशन म्हणतो कारण ह्या साक्रामेंतामधून पवित्र आत्मा आपल्याला खरं ख्रिस्ती श्रद्धेची दानं आणि फळं देत असतो. या साक्रामेंतामध्ये आपण खरे ख्रिस्ती बनतो आणि कार्यासाठी आपण स्वतःला जबाबदार धरतो की ह्यापुढे मी ख्रिस्ती कार्यासाठी कटिबद्ध आहे, बांधील आहे आणि माझ्या हातून प्रभूचं सेवा कार्य, प्रभूचं मिशन कार्य ह्याच्या पुढे होणार आहे आणि त्यासाठी प्रभूला ज्याप्रमाणे कार्य सुरू करण्याआधी पवित्र आत्मा मिळाला त्या प्रकारेच दृढीकरण साक्रामेंताद्वारे हा पवित्र आत्मा प्रत्येक ख्रिस्ती भाविकाला मिळत असतो आणि पवित्र आत्म्याच्या सानिध्यात, संपर्कात आणि सहवासात राहूनच ख्रिस्ती भाविक, ख्रिस्ती व्यक्ती येशू ख्रिस्ताच्या महान अशा प्रेषितीय कार्याला सुरुवात करते. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, तुम्ही म्हणाल की बिशप का हे साक्रामेंत द्यायला येतात? कारण ह्याद्वारे ती ख्रिस्ती व्यक्ती आता ह्या पुढे जबाबदार होणार आहे. शी हॅज बिकम अ मॅच्युअर्ड अँड कन्फर्म्ड कॅथलिक. एखादा प्रशिक्षक ज्या वेळेला त्याची टीम असते आणि टीम जेव्हा एखादा खेळाडू मैदानामध्ये खेळायला जाणार असतो त्यावेळेला मुख्य प्रशिक्षक येतो आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला सांगतो की त्याची जबाबदारी का आहे, तो किती टॅलेंटेड आहे, त्याच्याकडे काय नैपुण्यता आहे, तो किती चांगला आहे, मैदानात गेल्यानंतर त्याने कशा प्रकारे खेळ खेळावा, काय करावं हे प्रमुख प्रशिक्षक त्या खेळाडूला सांगतो. त्याप्रमाणे बिशप ह्या ठिकाणी येऊन जो उमेदवार
दृढीकरण साक्रामेंट घेण्यासाठी तयार झालेला असतो त्याला जणू काही ह्याच्या पुढे एक ख्रिस्ती म्हणून समाजामध्ये एक दिलाचा आणि एक जीवाचा समाज घडवण्यासाठी तुला काय करायचं आहे हे बिशप येऊन प्रत्येक उमेदवाराला सांगतो. म्हणून हे साक्रामेंट फार महत्वाचं आहे की खुद्द बिशप येऊन आपल्याला सांगतायत की आता तू जबाबदार ख्रिस्ती झालेला आहेस आणि तुला जाऊन समाजामध्ये तुझ्या कुटुंबामध्ये आणि स्वतःच्या जीवनामध्ये देखील ख्रिस्ती मूल्य अंगीकारायची आहेत. ह्या साक्रामेंटामध्ये आपल्या कपाळावरती बिशप ऑइल ऑफ क्रिझम ज्याला आपण कार्याचं तेल म्हणतो हे कार्याचं तेल किंवा ऑइल ऑफ क्रिझम सेवेचं तेल कपाळावरती उमेदवाराच्या कपाळावरती बिशप लावतात आणि सांगतात पवित्र आत्म्याच्या दानांचा तू स्वीकार कर. म्हणजे ह्याच्या पुढे या क्रिझम ऑइलने तू जे सेवा कार्य करणार आहेस त्याच्या या सेवा कार्यात पवित्र आत्मेचे दान द गिफ्ट्स ऑफ द होली स्पिरिट तुला मदत करणार आहेत. हा पवित्र आत्मा तुझ्यावरती अवतरलेला आहे. माझ्या प्रिय मुलांनो, दृढीकरण साक्रामेंटामध्ये काही आपण जस्चर्स घेतो, विशेषतः लेईंग ऑफ द हँड्स. आपल्या डोक्यावरती उमेदवाराच्या डोक्यावरती बिशप हात ठेवतात. लेईंग ऑफ द हँड्स म्हणजे काय? डोक्यावरती हात ठेवून बिशप काय दर्शवितात तर इट इज अ साइन ऑफ बीइंग शेल्टर्ड. म्हणजे तुम्ही आता देवाच्या आश्रयाखाली आलेले आहात. इट इज अ साइन ऑफ बीइंग शेल्टर्ड अँड प्रोटेक्टेड बाय गॉड अँड द साइन ऑफ द प्रेझन्स ऑफ होली स्पिरिट. म्हणजे तुम्ही ह्याच्या पुढे देवाच्या म्हणजे पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये आश्रयाखाली आलेले आहात आणि तुम्ही आता परमेश्वराच्या कृपेमध्ये सुरक्षित आहात. त्याच्या कृपा छत्राखाली तुम्ही सुरक्षित आहात. आणि लेईंग द ऑफ द हँड्स म्हणजे आता ह्या ठिकाणी तुमच्यावरती पवित्र आत्मा आलेला आहे. इट शोज द प्रेझन्स ऑफ द होली स्पिरिट. म्हणजे पवित्र आत्म्याचं उपस्थिती हजेरी तुमच्या मध्ये आहे. त्यानंतर बिशप तुम्हाला क्रिझम ऑइलने जेव्हा अनॉइंट करतात त्यावेळेला इट युनाइट्स अस, उमेदवाराला एकत्र केलं जाते. इट युनाइट्स अस विथ द अनॉइंटेड वन हिमसेल्फ. म्हणजे ज्याला अनॉइंट केलेला आहे प्रभू येशू ख्रिस्त की ज्याला अभिषिक्त केलं गेलेलं होतं. शुभवर्तमानात आपण वाचतोय की प्रभूला तेलाने सुगंधी तेलाने अभिषिक्त केलं गेलेलं होतं. त्याप्रमाणे उमेदवाराला देखील पवित्र तेलाने अभिषिक्त केलं जाते आणि प्रभू येशू ख्रिस्ताशी त्याला एकत्र केले जाते. म्हणजे किती महत्व या साक्रामेंटामध्ये दडलेलं आहे. त्यानंतर बॅप्टिझम एम्फसाइजेस आ बीइंग युनायटेड विथ ख्राइस्ट. बॅप्तिझमाद्वारे आपण ख्रिस्ताशी एकत्र होतो. आणि इन कॉन्फर्मेशन the emphasis is more on our fellowship with the Holy Spirit. बाप्तिस्माद्वारे आपण परमेश्वराशी किंवा येशू ख्रिस्ताशी जोडलं जातो कारण आपला बाप्तिस्मा येशू ख्रिस्तामध्ये झालेला आहे. म्हणून बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे आपण येशू ख्रिस्ताशी जोडले जातो आणि कॉन्फर्मेशन साक्रामेंटाद्वारे आपली जुळवणूक ही पवित्र आत्म्याशी होत असते. म्हणजे ह्याच्या पुढे माझ्या जीवनाच्या प्रवासामध्ये ख्रिस्ती म्हणून माझ्या जीवनाच्या प्रवासामध्ये पवित्र आत्मा आपल्याला सहाय्यक आणि आपल्याला मार्गदर्शक ठरतो. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगतोय की काय बोलायचं हे तुम्ही विचार करू नका तर पवित्र आत्मा तुम्हाला सुचवेल. म्हणजे ह्याच्या पुढे पवित्र आत्मा ज्याने कॉन्फर्मेशन घेतलेला आहे त्याला मार्गदर्शन करतो. म्हणून कॉन्फर्मेशन दृढीकरण साक्रामेंट घेतल्यानंतर आपण नेहमीच पवित्र आत्म्याकडे प्रार्थना केली पाहिजे. पवित्र आत्म्याचा नेहमीच सल्ला आणि मार्गदर्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे. दृढीकरण हा शब्द इंग्रजी कॉन्फर्मेशन
ह्या शब्दाचे तंतोतंत भाषांतर असून तो शब्द लॅटिन भाषेतील कॉन्फर्मेशिओ ह्या शब्दापासून आलेला आहे आणि कॉन्फर्मेशिओ म्हणजे भक्कम करणे किंवा दृढ करणं, सिमेंटिंग, भक्कम किंवा दृढ करणं. आणि हे भक्कमपणा का आहे तर आपल्या श्रद्धेमध्ये आपण भक्कम होतो. आपली श्रद्धा ही मजबूत अशा खडकावरती, एखादं घर ज्याप्रमाणे मजबूत अशा खडकावरती बांधलेलं असते म्हणून ते मजबूत होते, त्याप्रमाणे ह्याच्या पुढे माझं जीवन श्रद्धारूपी खडकावरती मी उभारलेलं आहे आणि हे सदैव भक्कम राहणार आहे. माझी श्रद्धा आणि माझं कार्य ह्याच्यामधून भक्कमपणा दिसून येणार आहे. प्रिय माझ्या मुलांनो आणि बंधू भगिनींनो, दृढीकरण साक्रामेंताच्या वेळी ख्रिस्त सभा ज्या ख्रिस्ती व्यक्तीसाठी प्रार्थना करते त्याच्यावर पवित्र आत्मा उतरतो. हा पवित्र आत्मा व्यक्तीला ख्रिस्ताची साक्ष देण्यासाठी तिची निवड करतो. म्हणजे पवित्र आत्मा केवळ त्या उमेदवाराला स्वतःचं जीवन आनंदाने सुखाने जगण्यासाठीच मदत करत नाही. नक्कीच व्यक्ती आनंदी आणि सुखी असणं आवश्यक असते, परंतु त्याच्या समवेत पवित्र आत्मा त्या व्यक्तीची निवड करतो. आणि ती कशासाठी की ह्याच्या पुढे तुला ख्रिस्ताची साक्ष, यू हॅव टू गिव्ह विटनेस ऑफ द ख्राइस्ट, ख्रिस्ताची साक्ष तुला ह्या जगामध्ये द्यायची आहे. आणि त्यासाठी तुझी निवड झालेली आहे आणि निवड पवित्र आत्मा करत असते. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, आपल्याला प्रत्येकाला जीवनाचा प्रवास करावा लागतो आणि या जीवनाच्या प्रवासामध्ये बऱ्याच वेळेला आपण अपयशी ठरतो, आपण निराश होतो. निराशा, अपयश, मनातील अतृप्त इच्छा याच्यामुळे आपली पावलं पापाकडे वळू शकतात. आणि अशा वेळेला आपल्याला मार्गदर्शन, आपल्याला सांभाळणारा पवित्र आत्मा असतो. म्हणून पवित्र आत्म्याचा अपमान आपण कधीही करू नये. जेव्हा आपण दृढीकरण साक्रामेंत स्वीकारतो त्यावेळेला त्या उमेदवारानं लक्षात ठेवावं की ह्याच्या पुढे मला पवित्र आत्म्याच्या सल्ल्यानेच चालायचं आहे. त्याचा अपमान मी करू शकत नाही. माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा मला आता हे साक्रामेंत घ्यावंच लागत आहे, नाही तर पुढची साक्रामेंत मला घेता येणार नाहीत, ह्या सगळ्या सबबमुळे आणि कारणामुळे कुणी कॉन्फर्मेशन साक्रामेंत घेऊ नये. कॉन्फर्मेशन साक्रामेंत घेण्यासाठी माणसाला ख्रिस्ती श्रद्धेत भक्कम होण्याची तयारी असावी लागते. मला पवित्र आत्मा ह्याच्या पुढे हवा आहे आणि त्याच्या सानिध्यातच मला माझं आयुष्य घालवायचं आहे, व्यतीत करायचं आहे. आणि म्हणून मी कॉन्फर्मेशन घेणार आहे. ही बाब प्रत्येक ख्रिस्ती उमेदवाराने लक्षात ठेवूनच कॉन्फर्मेशनसाठी आलं पाहिजे. त्याच्या पुढेचा प्रश्न आपल्याला पडेल की बायबलचा काय संदर्भ आहे, दृढीकरण साक्रामेंताविषयी बायबलची भूमिका काय आहे. तर प्रिय माझ्या मुलांनो आणि पालकांनो, पवित्र आत्मा प्रभू येशूवरती कधी उतरला होता तर बाप्तिस्मा साक्रामेंताच्या वेळेला. आणि पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताने हुंकर घालून आपल्या शिष्यांना दिला होता. कधी तर जेव्हा त्याचं स्वर्गारोहण होणार होतं, आपल्या ईस्टर नंतर म्हणजे येशूच्या पुनरुत्थानानंतर प्रभूने आपल्या शिष्यांना हा पवित्र आत्मा दिला, कारण त्याला आपल्या शिष्यांना ह्याच्या पुढे कार्यासाठी प्रवृत्त करायचं होतं. आणि परमेश्वराच्या सहाय्याशिवाय, सोबतीशिवाय आपण काम करू शकत नाही, चांगली कार्य करू शकत नाहीत. गॉड हॅज टू बी विथ अस. म्हणून येशू ख्रिस्ताने त्रैक्यातील पवित्र आत्मा हा शिष्यांसोबत दिला की देव तुमच्या सोबत सदैव आहे, मी सर्वदा तुमच्या सोबत आहे, मी तुम्हाला कधीही अनाथ असं सोडणार नाही. येशूचा
प्रत्येक वचन येशूने खरं करून दिलेलं आहे, प्रत्येक वचन. आणि या ठिकाणी देखील त्याने शिष्यांना अनाथ सोडलं नाही, त्यांना पवित्र आत्मा दिला. खुद्द येशू ख्रिस्त देखील मानवी रूपात जेव्हा होता त्यावेळेला त्याला देखील सोबत पवित्र आत्म्याची होती, म्हणून त्याने जगामध्ये परमेश्वराचं खरं रूप प्रकट केलं किंवा प्रकट करून दाखवलं. प्रेषितांनी देखील येशूचं खरं रूप, खरं ख्रिस्ती जीवन का आहे, खरी साक्ष का आहे, सत्य का आहे, ही जगापुढे प्रकट करावं म्हणून सत्याचा आत्मा प्रेषितांना दिला. आपण देखील प्रेषितांनी जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासावरती आपण येशूचे प्रेषित झालेलो आहोत. प्रत्येक ख्रिस्ती भाविक हा येशूचा प्रेषित आहे, निवडलेला आहे. आणि ज्याला येशू निवडलेला होता त्यांना येशूने पवित्र आत्मा दिला. म्हणून आपण देखील निवडलेले आहोत, आपल्याला देखील प्रभूने हा पवित्र आत्मा दिलेला आहे. आता हा पवित्र आत्मा प्रभूने आपल्या शिष्यांना 50व्या दिवशी दिला, पेंटेकॉस्ट. त्या दिवशी पवित्र आत्मा आला. तोपर्यंत प्रभू त्यांच्या सोबत होता, त्यांची तयारी त्यांनी केली. म्हणजे पवित्र आत्म्याला स्वीकारण्याआधी, श्रद्धा भक्कम करण्याआधी आपली तयारी असणं आवश्यक आहे. आपली आध्यात्मिक आणि धार्मिक शिक्षणाची तयारी असणं आवश्यक आहे. बऱ्याच पालकांना वाटते की झटपट पवित्र हे द्यावा, दृढीकरण द्यावा, कशासाठी एवढे दिवस, कशासाठी अख्खं वर्ष. प्रिय माझ्या पालकांनो, ज्या येशू समवेत प्रेषित राहिले, वर्ष घालवली, त्या प्रेषितांची तयारी पूर्ण झाली नव्हती. आणखीन 50 दिवस त्यांना वाट पाहावी लागली. आणखीन 50 दिवस ते एकत्र राहिले, प्रार्थनेमध्ये राहिले आणि त्यानंतर तो पवित्र आत्मा मिळाला. देव एवढा काही स्वस्त नाही आहे की ताबडतोब मला मिळावा. देवाला मिळवण्यासाठी आपली देखील तयारी असणं आवश्यक आहे. आपलं एखादं भांड असेल जे मळकटलेलं असेल, त्याला डाग लागले असतील, आपण ते किती वेळा धुतो? झटपट धुवून त्याच्यात पाणी ओततो का? काय सांगतो, सगळं व्यवस्थित स्वच्छ झालं पाहिजे, मग ते 2-3दा घासणं, मग पुन्हा ते धुणं. जोपर्यंत मनाची समाधान होत नाही आणि मनाला पटत नाही की आता हे भांड स्वच्छ झालेलं आहे, तोपर्यंत आपण धुत राहतो. मग आपलं जीवन देखील, जोपर्यंत आपली आध्यात्मिकता, आपल्याला धर्म शिक्षण पूर्ण मिळत नाही, तोपर्यंत भांड्यात ज्याप्रमाणे स्वच्छ पाणी आपण टाकतो, त्याप्रमाणे स्वच्छ आणि पवित्र जो आत्मा आहे तो आपल्या जीवनात येण्यासाठी, आपल्यावर येण्यासाठी आपली तेवढी तयारी असावी नाही का? मग त्यासाठी आपली सबुरी असणं आवश्यक आहे, पेशन्स असणं आवश्यक आहे. एवढं आमचं नुकसान होते, अभ्यासाचं नुकसान होते, ह्याचं नुकसान होते. प्रिय माझ्या बंधू भगिनींनो, परमेश्वर आपल्याला हवा असेल तर त्याच्यासाठी आपली पहिली तयारी असणं आवश्यक आहे. प्रायोरिटी, परमेश्वरासाठी आपण नेहमीच पहिलं स्थान दिलं पाहिजे. फर्स्ट प्लेस मस्ट बी गिवन टू गॉड ऑलवेज. ही जे ज्याच्या ध्यानात आहे तो कधीच वेळेचा दुरुपयोग करत नाही. वेळेचा ज्याचा दुरुपयोग होतो त्यालाच वेळ कमी पडतो. जो वेळ वाया घालवतो त्यालाच वेळ कमी पडतो, पण जो वेळेचा सदुपयोग करतो त्याच्यासाठी वेळ पुरेसा असतो. आणि म्हणून पवित्र आत्मा आपल्याला हवा असेल तर तेवढी आध्यात्मिक तयारी देखील आपली होणं आवश्यक आहे. प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकात आपण पाहतो की ज्यांचा फक्त प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा झालेला होता, अशा नवख्रिस्ती लोकांच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी व त्यांची हृदये पवित्र आत्म्याने भरून जावीत ह्यासाठी पेत्र व योहान त्यांच्याकडे निघून जातात. म्हणजे पुन्हा ह्याला हीच जोड आहे बायबलची की नवख्रिस्ती जे आहेत, आपण देखील ख्रिस्ती आहोत, पण आपली तेवढी तयारी असणं आवश्यक आहे. आणि तेवढी तयारी झाल्यानंतरच आपल्या डोक्यावरती हात ठेवून
आपल्याला अनॉइंट केला जाते की आता तुझी तयारी झालेली आहे, आता तू कार्यासाठी सिद्ध आहेस. एखादा खेळाडू आता तू पूर्ण फिट आहे, चांगला खेळतोयस, आता जाऊन मैदानात तू खेळू शकतोस. त्याप्रमाणे आपली तेवढी तयारी असणं देखील अत्यंत आवश्यक आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे दृढीकरण साक्रामेंताच्या वेळी काय घडते. दृढीकरण साक्रामेंताच्या वेळी काय घडत असते. तर पहिली गोष्ट म्हणजे दृढीकरण साक्रामेंताच्या वेळी व्यक्तीवर कधीही न पुसला जाणारा असा ठसा उमटतो. त्याप्रमाणे बाप्तिस्माच्या वेळेला उमटतो, त्यावेळेला जणू काही सॅक्रामेंट ऑफ इनिशिएशन म्हणजे आता तुझी आरंभीची साक्रामेंट संपली आहे, आता तुझी तयारी झालेली आहे. जसं एखादा प्रोडक्ट तयार झाल्यानंतर त्याच्यावरती मार्क लिहिला जातो की हे प्रोडक्ट आता सेलसाठी तयार आहे, आता हे प्रोडक्ट पूर्णपणे तयार आहे, ही जी वस्तू आहे ही पूर्ण तयार झालेली आहे, आता ही उपलब्ध आहे. त्याप्रमाणे एखादी व्यक्ती खरी ख्रिस्ती म्हणून तयार झालेली आहे. या व्यक्तीची धार्मिक श्रद्धा, या व्यक्तीची धार्मिक शिकवण पूर्ण झालेला आहे. आता हा कार्यासाठी सिद्ध आहे, आता हा खराखुरा ख्रिस्ती आहे. म्हणून हा ठसा त्याच्यावरती उमटला जातो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो की इनडिलिबल मार्क, म्हणजे कधीही न पुसला जाणारा ठसा, आणि व्यक्तीला कायमचे ख्रिस्ती बनवतो. आता तू कायमचा ख्रिस्ती आहेस. कॉन्फर्मेशनद्वारे आपण कायमचे ख्रिस्ती बनत असतो. त्यानंतर आपल्या जीवनाच्या द्वारे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी व ख्रिस्ताचा साक्षीदार बनण्यासाठी पवित्र आत्म्याच्या दानाने व्यक्तीला विशेष सामर्थ्य प्राप्त होत असते. म्हणजे व्यक्ती आता ह्याच्या पुढे कार्यासाठी पूर्ण सिद्ध आहे आणि पवित्र आत्मा तुझ्यावर आहे हे सगळं व्यक्तीला पटावं, समजावं, म्हणून दृढीकरण साक्रामेंत त्याला दिला जातो की आता तू पूर्णपणे ख्रिस्ती आहेस आणि ख्रिस्ताला अनुरूप, ख्रिस्ताला अपेक्षित असं चांगलं जीवन, चांगलं ख्रिस्ती मूल्याने भरलेलं जीवन तुला जगायचं आहे. संपूर्ण शरीराने आणि मनाने, शब्दाने व कृतीने, चांगल्या व वाईट दिवसात मी तुझ्याविषयीची साक्ष सर्वांना देत राहावे म्हणून मला तुझ्या पवित्र आत्म्याचे वरदान दे. केवढे महत्वाचे शब्द आहेत. बायबल मधलं उतार आहे की संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने मी परमेश्वरावरती प्रीती करील, आणि जसा मी परमेश्वरावरती प्रीती करील आणि स्वतःवर करील त्याप्रमाणे मी इतरांवरती देखील तशीच प्रीती करीन. येशूची हे जी कमांडमेंट आहे, ही आज्ञा आहे, हे पूर्ण करण्यास सोपं नाहीये. देवावरती संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने ही प्रीती केली तर आपण पापच करणार नाही, म्हणजे हे सोपं नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं दान आवश्यक आहे. आणि म्हणून हे साक्रामेंत घेताना आपण प्रार्थनेत राहिलं पाहिजे. हे साक्रामेंत घेताना आपण मनात ठरवलं पाहिजे, हा माझा तयारीचा काळ आहे आणि मी माझी व्यवस्थित आध्यात्मिक तयारी केली पाहिजे. नुसतं यायचं आणि बडबड करायची, कुरकुर करायची, हे योग्य नाही. हा देवाचा अपमान नाही आहे का की 1 तासासाठी मी आलेली आहे आणि लक्षही देत नाही. यू जस्ट थिंक, स्वतःचं आत्मपरीक्षण करा, मला नक्की पवित्र आत्मा हवा आहे का, आणि पवित्र आत्मा मला मिळाला नाही तर मी सुखी आणि आनंदाने जीवन जगू शकेल का. एखादी कार इंजिन शिवाय चालू होऊ शकत नाही, तसं देव जर आपल्या जीवनात नसेल तर आपलं जीवन खोकलं असणार, आपलं जीवन पोकळ असणार. आपण जीवनात योग्य चांगल्या मार्गाने चालू शकणार नाही. आणि त्यासाठी प्रिय माझ्या मुलांनो, बंधू भगिनींनो, पवित्र आत्मा जो येशूने आपल्या प्रत्येकाला दिलेला आहे की त्याच्याकडे आपण रोज प्रार्थना केली पाहिजे. गॉड इज विथ अस. आपण या जगात अनाथ नाही आहोत, तर देवाचं सहाय्य आणि देवाची सोबत आपल्या प्रत्येकाला लाभलेली आहे.
ह्यासाठी कॉन्फर्मेशन साक्रामेंट दिलं जाते की देव तुझ्या सोबत राहावा, पवित्र आत्मा तुझ्या सोबत राहावा, त्याने तुला दानांनी भरावं, तुझं ख्रिस्ती जीवन समृद्ध, सृजलम आणि सुफलम व्हावं, म्हणून पवित्र आत्मा आपल्याला असणं, आपल्याकडे असणं, आपल्यावर असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्रिय माझ्या मुलांनो, आपण येथेच थांबत आहोत, परंतु पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करा. जी लोक, जे उमेदवार, जे मुलं मुली दृढीकरण साक्रामेंटाची तयारी करत आहेत, जे करणार आहेत आणि ज्यांचं दृढीकरण झालेलं आहे, अशा आपण सर्वांनी पवित्र आत्म्याच्या सल्ल्याने जीवन जगावं म्हणून प्रार्थना करा. एक आणखीन प्रश्न येतो बऱ्याच वेळेला की बॅप्टिझमच्या वेळेला मद्रीण आणि पद्रीण ह्यांचं दृढीकरण का झालेलं पाहिजे, तर त्यासाठी हे उत्तर आहेत. हे ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की त्याची श्रद्धा ही परिपक्व झालेली नसते, त्याची श्रद्धा परिपक्व नसते, त्याचं धर्म शिक्षण परिपक्व नसते आणि त्याने पवित्र आत्म्यामध्ये तो परिपूर्ण नसतो. पण ज्या व्यक्तीची धार्मिक श्रद्धा परिपूर्ण नाही आहे, धार्मिक शिक्षण परिपूर्ण नाही, तो त्या बाळाला कशा प्रकारे धार्मिक शिक्षण देणार. म्हणून कारण तो स्वतःच सॅक्रेमेंट ऑफ इनिशिएशन मध्ये आहे, तो स्वतःच सुरुवातीच्या साक्रामेंटामध्ये आहे, म्हणून ज्यांचं दृढीकरण झालेलं नाहीये त्यांना आपण मद्रीण किंवा पद्रीण होऊ देत नाही. त्याला हे कारण आहे की तो स्वतःच सुरुवातीच्या साक्रामेंटामध्ये आहे. थोड्या शांत राहूया, प्रभूकडे प्रार्थना करूया की परमेश्वरा, आम्हाला चांगलं ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याकडे प्रार्थना करू दे. हे पवित्र आत्म्या, आम्ही अमंगळ आहोत, आम्ही अपवित्र आहोत, पण तुझं सहाय्य आणि तुझे सोबत आम्हाला सदैव लाभू दे की ज्याद्वारे आम्ही खरं ख्रिस्ती जीवन, जे परमेश्वराला आणि येशू ख्रिस्ताला अपेक्षित आहे, की खरं ख्रिस्ती जीवन, सेवेचं जीवन आम्ही जगू. त्यासाठी तुझे दानं आम्हाला दे. आमेन. पिता, पुत्र, पवित्र आत्म्यांच्या नावे. आमेन.